हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे. आता आम्ही चाललो आहे नैताळ्याच्या यात्रेला. तर चला मस्तपैकी आपण भेटू यात्रेमध्ये. तर चला मित्रांनो, मग बघा मस्त काही काही आवरून निघालेलं आहे. कोणाला यायचं जत्रेला. दोन गेले आपल्याला सोडून कुठेतरी. पाहत पाहत कसं येऊ राहील त्याला माझ्या वाटेल ते वरच पडला का. मी सगळा व्हिडिओ घेऊन तर चला मित्रांनो, आता आम्ही नांदूरमध्ये आलो आहे. आता आम्ही जत्रावरून घरी निघालो आहे. आम्ही रात्री माझ्या बहिणीच्या घरी मुक्कामी होतो. आता मस्त सकाळी जेवण केलं. तुमच्याकडेच होती ना. तर आता आम्ही निघालो आहे मस्त. तर इथं मंदिरात दर्शन वगैरे घेतलं. इथं महादेवाचे मंदिर होतं. तर महादेवाच्या मंदिरात वगैरे गेलो, दर्शन वगैरे घेतलंय. तर आता आम्ही घरी निघालो आहे. मंदिराचं काय काय वैशिष्ट्य असं तर बघा इथं मोठं महादेवाचं मंदिर आहे. इकडं हे कोणतं मंदिर होतं? हा, हे गणपतीचं मंदिर आहे. आणि तिकडनं नाही, ते सेनी देवाचं मंदिर आहे तिकडलं. हे गणपतीचं आहे आणि हे महादेवाचं आहे. मी दर्शन घेतलं तरी माझं लक्षात नाही राहिले. म्हणजे काय वैशिष्ट्य असं काय माहिती. हे मंदिर, हे छोटं मंदिर तिकडे गेलंच कसं काय? बघा हे छोटं मंदिर तिकडं कसं गेलंय, त्यांचा विचार चाललाय. इकडं पण महादेवाची पिंड आहे छोटी माझ्या अंदाज. ते काय ते आजी पूजा करताय. तिथं बाहेर पण कसलं तरी मंदिर आहे. इथं सगळे देवांचे मंदिर एका ठिकाणीच वाटतंय मला. तर चला मित्रांनो, आता जाऊ घरी. कुठं? बंधारे नाही, आता घरी जायचं. नाही बघा किती मस्त आहे. बघा मित्रांनो, नांदूरचा बंधारा किती मोठा आहे. बघा म्हशी वाटतं तिकडं पाण्यामध्ये. एवढं लांब दिसत नसेल. थांबा मी तुम्हाला झूम करून दिसत असणार. बघा ते काळं काळं दिसतंय का, त्या म्हशी आहे. बघा नांदूरचा बंधारा किती मोठा आहे. पाणीच पाणी. आम्ही आता नांदूरच्या बंधाऱ्यावरती आलो आहे. तर यांना बघायचं होतं. यांचं आम्ही भरपूर दिवसापासून इकडनं जातो, पण आमचं काही जाणंच झालं नाही. पण आज आलो. ये म्हणे आज लवकर चाललोय घरी, तर जाता जाता थोडा वेळ थांबू. तर बघा किती मस्त आहे. मला एवढं काही इथली माहिती वगैरे नाही आहे. त्यांना जास्त आहे, पण ते वरती गेले. इथं वरती उभं राहिलं आहे. मला जास्त भीती वाटते म्हणून मी खालीच आहे. तर बघा किती लांबपर्यंत आहे. नजर पण पुरत नाही आपली, एवढा लांबपर्यंत बंधारा दिसतोय.